पण एक वाटत होतं की दोन बंधू एकत्र आले आहेत, आता माहोल बदलेल. तुम्हाला वाटतं माहोल क्या माहोल आहे? तुम्ही आज सब लोकांना गोलमाल भेटताय. है, क्या माहोल आहे, सब गोलमाल आहे. मी एकच सांगतो, लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाबरोबर युती करायचा अधिकार आहे. कोणी कोणाबरोबर आघाडी करू शकतो, परंतु त्यांचा अजेंडा जो आहे ते मुंबई खतरे में, मुंबई धोक्यात, मराठी माणूस मराठी माणसासाठी ते म्हणतात मराठी एकत्र आले. माणूस धोक्यात. मराठी माणसासाठी काय केलं एक तरी त्यांनी काम सांगावं, नाही तर आम्ही 10 कामं सांगतो. मी आत्ताच सांगितलं, घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो. त्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, मुंबई धोक्यात आलेली नाही. आणि मग अस्तित्व वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे. असू द्या, परंतु तुम्हाला मी सांगतो, किती युत्या आघाड्या झाल्या तरी सुद्धा मुंबईमध्ये जे काम आम्ही केलंय, कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही केले. मी आता बोललो ना, कॉन्क्रीटच्या खरंय रस्त्यावर खरंय. का केलं नाही? सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, प्रदूषित पाणी आता पण समुद्रात सोडलं जात आहे. काळ पाणी कडेला दिसतंय, आपल्याला दुर्गंधी दिसते. एसटीपी करतोय 7 ठिकाणी. पुढे हे कम्प्लीट झाल्यानंतर निळं क्षार पाणी, ट्रीटमेंट झालेलं पाणी समुद्रात जाईल, तेव्हा लोकांना तिथे तो आनंद बघायला मिळेल. का नाही केलं? बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना का नाही केला? आम्ही केला 250 ठिकाणी. प्रत्येक वसाहतीच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, मोफत उपचार का नाही केले? मेट्रोला स्टे कोणी दिले? स्थगिती कोणी दिली? कारशेड कोणी बंद पाडलं? मेट्रो आम्ही सुरू केलं, सगळे स्थगिती आम्ही काढून टाकली. अटल सेतूला थांबवलं, मेट्रो 3 ला थांबवलं होतं, कारशेड थांबवलं होतं, समृद्धी थांबवला होता. आम्ही सगळे उकडून टाकले स्पीड ब्रेकर. ते स्थगिती सरकार होतं. आमचं प्रगती सरकार, विकासाला गती देणारं सरकार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, त्यामुळे बोलणार काय? ते खोटं श्रेय घेत राहणार. बरं, तुम्ही अभ्यासू नेते म्हणून देखील ओळखले जातात, तर थोडंसं आकडेवारी जर पाहिली तर मनसेची वोट बँक किंवा त्यांच्याकडे असलेला लोकांचा कल आणि आता उभाटाकडचा, हे जरी एकत्र आले, तुम्हाला वाटतं महायुतीवर याचा परिणाम होईल? महायुतीवर बिलकुल परिणाम होणार नाही. कारण आम्ही जे काम केलंय, मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना, आता देवेंद्रजी 1 वर्षभर काम करत, 3.5 वर्ष, 3.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे ते काम जागेवर आहे. लाडक्या बहिणींसाठी योजना केली, ती लोकांना माहित आहे. आणि म्हणून महायुतीवर कुठलाही परिणाम होणार नाही. महायुती थम्पिंग मेजॉरिटीने जिंकणार.